देव दिसत नाही, पण म्हणतात ना, देवाचं खरं रूप जर कुठे असेल तर ते आपल्या आई वडिलांमध्ये आहे. आई वडील हे शब्द खूप ऐकायला असे छोटे वाटतात, पण ह्या दोन शब्दामध्ये संपूर्ण जग दडलेलं असतं. आई म्हणजे प्रेम, माया, काळजी आणि निस्वार्थपणे केलेला त्याग, तर वडील म्हणजे आधार, संघर्ष, जबाबदारी आणि कुटुंबासाठी आयुष्यभर झटणारा मजबूत खांदा. जसंच आपण पाहतो, एक वटवृक्ष किती एकदम मोठा झालेला असतो आणि त्याची सावली संपूर्णकडे पसरलेली असते, तसंच एकदम वडिलांचं असतं. आपण लहान असताना आपल्याला आपले आई वडील चालायला शिकवतात, पडलो तर उचलतात, रडलो तर जवळ घेतात आणि प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात आपल्याला पुढे उभे राहून ते आपल्याला वाचवतात. कितीही काही झालं तरी ते त्यांच्या इच्छा मारून आपल्या मुलांचं भविष्य घडवतात. आणि आज आपण जे काही असतो ते फक्त आणि फक्त त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या आई वडिलांच्या प्रेमामुळे. म्हणून आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरी आई वडिलांचा आदर कधीच कमी करू नका. कधीच त्यांना त्रास होईल, दुःख होईल असं वागू नका. रात्र झालेली तरी पण जबाबदारी काही सुटत नाही. पप्पांना दवाखान्यातून यायला खूप उशीर झाला, 12 वाजले, तोपर्यंत दूध काढलेलं नव्हतं. मग आई हॉस्पिटलमधून आल्याच्या नंतर आईने दूध काढून घेतलं आणि इतका काळा कुठ्ठा अंधार होता ना, सगळीकडे अंधारच अंधार होता. पण काय करणार, जबाबदारी असते, जी परिस्थिती असते त्याला सामोरे जावंच लागतं. पप्पांचा अचानक खूप पोटात दुखायला लागलं, त्यामुळे दवाखान्यात जाण्याची वेळ आली आणि नंतर खूप काळ उशीर झाला त्यांना यायला. 2-3 हॉस्पिटल बदलले, तेव्हा कुठे एका ठिकाणी पप्पांचा दवाखाना झाला. आणि नंतर येऊन मग आंघोळ वगैरे सगळं करून, दूध काढून सगळे ते लगेच हॉस्पिटलचे कपडे वगैरे आईने धुतले आणि नंतर मग पप्पांनी चहा वगैरे घेतला, गोळ्या औषध घेतले आणि मग पप्पांनी आराम केला आणि नंतर आम्हाला 1:30 वाजले रात्रीची झोपायला. मला ह्या व्हिडिओतून एवढंच सांगायचं आहे, कोणीही सर्व गुण संपन्न नसतो. माणूस हा चुकीचा पुतळा असतो. प्रत्येकाकडून चुका होत असतात. जरी आई वडील चुकीचं वागत असले किंवा आपल्याकडून काही चुका होत असल्या तरी एकमेकांना सांभाळून पुढे चला. कारण एकदा का माणूस ह्या आपल्या नजरेआड झाला ना, तर आयुष्यभर मग नंतर पश्चाताप करून, रडून, त्रागा करून काहीही उपयोग नाही. आहे तोपर्यंत सर्व चुका गुणांसह स्वीकारा आणि आनंदाने जीवन जगा. कारण की हा जन्म फिरून मिळणार नाही. बोललेले कोणाकोणाला बरोबर वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या.